औरंगाबाद येथे एका 72 वर्षीय आजीचं मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला खरा, पण आजीबाईंनी तेवढ्याच हिमतीनं त्या चोरट्यांचा प्रतिकार केला। राज्यभरात मंगळसूत्र चोरट्यांच्या वाढलेल्या उच्छादावर हिमतीनं दिलेलं 72 वर्षाचं उत्तर सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे। मात्र औरंगाबादमध्ये एका खऱ्या चाचीनं एका गुंडाला असाच धडा शिकवला। मंगलाताई कुलकर्णी नावाच्या या आजींचं वय आहे अवघं 72 वर्ष। एका मंगळसूत्र चोराशी आजींनी नेटानं 2 हात केले आणि त्यामुळे त्यांना चोरीला गेलेल्या सौभाग्याचं लेणंही परत मिळालं। मंगला आजी आणि त्यांचे पती घरी येत असताना एका बाईक स्वारानं त्यांना हॉस्पिटलचा पत्ता विचारला। आजी पत्ता सांगत असताना त्या चोरट्यानं आजींचं मंगळसूत्र ओढलं। आजींनी तात्काळ प्रतिकार केला आणि चोरट्याचा शर्ट ओढला। आजींच्या प्रतिकारानं चोरही घाबरला, तरीही त्यानं आजींना धक्का देत पळ काढला। मात्र त्याच वेळी त्याचा मोबाईल आजींच्या हाती लागला। मोबाईल घेऊन आजींनी थेट पोलीस स्टेशन गाठलं। पोलिसांनी अवघ्या 4 तासात चोरट्याला जेरबंद केलं। त्यांनी मला गळ्याला हात घातला आणि जोरात ओढलं। तर मग ओढल्यानंतर मग मी म्हटलं हे करायला गेले, त्यांनी तिकडे तोंड केलं पलीकडे। मग शर्टच ओढला त्याचा। शर्ट ओढला तर त्याचा ते पडला मोबाईल, ते गाडी स्लिप झाली आणि त्यामुळे मग पुन्हा त्यांनी काय केलं, एका डाव्या हाताने पुन्हा गाडी स्टार्ट केली आणि लगेच निघून गेला। आजी चोराचा मुकाबला करत असताना आजोबांनीही आरडाओरडा केल्यामुळे आजूबाजूचे लोक धावून आले। मोठ्याने ओरडलो, आवाज केल्यानंतर मग काय आता कोणी काही जवळचं नंतर मग पुढे आला। तर काय झालं तर ते मोबाईल पडलेला, नंतर पुढे आलो, मोबाईल पाहिला। पोलिसांनी चोराला जेरबंद केलं असलं तरी त्याचं पूर्ण श्रेय ते आजींना देत आहेत। आजीबाईंच्या हिमतीचं पोलिसांनी घरी जाऊन कौतुक केलं। नागरिकांनी अशीच हिंमत दाखवली तर चोरटेही चोरी करायला घाबरतील असं पोलीस सांगतात। चोराला धरण्याचा किंवा अटकाव करण्याचा जो प्रयत्न केला, ज्यामुळे मोबाईल त्याचा पडला आणि आम्हाला एक कडी सापडली आणि त्यायोगे एक खरा चोर धरल्याचं आम्हाला समाधान होते। त्याचं सर्व श्रेय आम्ही मंगलाबाईंना देतो। गेले काही दिवस राज्यात मंगळसूत्र चोरांनी उच्छाद मांडलाय। मात्र चोरांनाही नामोहरम करणं शक्य आहे। त्यासाठी गरज आहे ती मंगला आजींसारखी हिंमत दाखवण्याची। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।